जगावं असं वाटत नाही पण जगावं लागतं. तेव्हा म्हणावा तुकाराम महाराजांचा अभंग, आपुले मन न पाहिले याच्यापेक्षा दुसरं काय सांगू. एक क्षण असा असतो दुःखाचा की त्या वेळेला माणसाला असं वाटतं आपण जीव द्यावा. त्या क्षणात तर तो सापडला तर मृत्यू, आणि त्या क्षणापासून वाचला तर आयुष्य. माणूस जीवत फक्त समाधाना करता, माणूस जीवन जगतो सुखा करता. आणि एखादी कोण व्यक्ती त्याचं सुख जर हिसवून घेत असेल, त्याच्या सुखाचा समाधानाचा चक्का चूर करत असेल, तर त्याच्या इतकं जीवनामध्ये दुःख दुसरं कोणचं नाही. लहान बाळाच्या हक्का लाडू घेतला, तोंडात हात दिला, अकांत करत, त्याला ते लाडू प्रिय. वाम मार्गाची मुलं आई वडिलाला प्रिय असतात. असू दे, काय करायचं आता, देवाने दिले, सुधारेल, इतकी त्या बाळावर प्रीती असते. दुसऱ्या व्यक्तीत ती व्यक्ती दोष बघते, पण मुलाच्या बाबतीत त्याच्या दोषावर पांघरून घालते आणि त्याला जवळ करते, आणि म्हणूनच तिला आई म्हणावं. दशरथाला अत्यंत दुःख झालं. रामासारखा पुत्र आणि त्याला वनवासाला जाण्याची आज्ञा, त्याच्याबरोबर कोणा लक्ष्मण, आणि जिचा काही अपराध नाही ती जानकी सुद्धा त्यांच्याबरोबर. आणि अत्यंत दुःख झालं. काल मी वर्णन केलंय. रामाने वल्कल धारण केली, लक्ष्मणाने धारण केली, पण कैकेयीचा स्वभाव इतका दुष्ट होता, त्यांनी तिथलं एक वल्कल घेतलं आणि जानकीच्या हातात दिलं. दशरथाला कोप येणं स्वाभाविक होतं, पण जेव्हा जानकीच्या हातामध्ये वल्कल दिलं तेव्हा त्याचा राग वशिष्ठाला सुद्धा आला. आणि रामचंद्र प्रभू वनवासाला निघालेले आहेत. वन निगता रघुनाथ राजा महामोहे मूर्छित, तो होया सावचित्त उसे दशरथ श्रीराम के, 700 राण्या समवेत पायी धावला दश. कुठे कुठे माघा रघुनाथ स्वय पुसत सर्वासी, मगा क्रंदे दिधली हाक श्रीरामा दाखवी मुख, तुझ झाली या विमुख परम दुःख सर्वासी. अरे रामा, सख्या जीवीच्या जीव लगा, अरे तुला कुठे पाहू आता, कुठे पाहू. अतिशय दुःख झालं. राम म्हणे येथे राहता, श्रीराम स्मरता हृदय आत सकळ दुःख होयात, भाग्या भाग्य मी दशरथ वना रघुनाथ धाडिला. काय मी दशरथ आहे, श्रीरामाचं स्मरण केल्यानंतर दुःख निवारण होतं. असा जो राम अनेक वर्षाच्या साधनेने तो प्राप्त होतो, आणि मी त्याला लांब दवडला. किती दुष्ट आहे. धाव पावे धावे पावे गा रघवा, बेटी दई परम कणवा, सुकोईल माझ्या जीवा म्हणोनी धाव को करी, गेला गेला रे रघुनाथ म्हणोनी आक्रंदे गरजत. रघुनाथ गेला म्हणून अतिशय दुःख झालं. रडत स्वय धावत पडे बुरचिताची दुःखे. रामाला कळले हे सगळे मागे धावतायत. रामाने विचार केला, आता इथे राहण्यात काही अर्थ नाही. इथे राहिलं तर जी शपथ आहे, आणि आपण वशिष्ठ गुरुची कुलगुरूची शपथ तिने घातली, याच्यात कुठेतरी काहीतरी वेड वाकडं होईल. आपण निघून गेलेलं बरं. श्रीराम देखताची दृष्टी लागली रामा पाठी, राम देखताची दृष्टी बैसली शेवटी ध्वजस्तंभी. दृष्टियांतर बघितलं. राम बघता 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 रथ गेला, रथ बघता 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 शिखर गेलं, ध्वज गेला. अतिशय दुःख झालं. दृष्टियांतरल्या ध्वजराजा पाये रथाचे रज, न देखता श्रीरामज पुढे भुवज मूर्छित.
रथाची जी माती तुटलेली चाकोरी होती त्या चाकोरीमध्ये तो बघू लागला. त्या चाकोरीमध्ये रामाची पावलं बघू लागला. ती पावलं सगळी पुसट झाल्यानंतर तिथेच मूर्छा येऊन पडला. जीवन असंच आहे. सुख म्हणजे जीवन, दुःख म्हणजे जीवन. पुष्कळ बोलता येतं पण चरित्र राहून जातं. असो. आठविता श्रीरामाची रामासी राजा विसरे निज देहासी. स्त्रिया करती दीर्घरुदन अश्वन घेती दाना पाणी. गजनी कवळ न घाली ती वदनी. अयोध्येतल्या घोड्याने दाना पाणी करण्याचं सोडून दिलं. हत्तीने चारा घ्यायचं सोडून दिलं. सूर्य गेला अस्तमानी रावजसा दाखे. सावध केला रणी प्रवेशता अयोध्य भूमी. सुख स्वप्नी दिसेना दीपदीपिका नाही कोठे. त्या दिवशी नाथ महाराज वर्णन करतात, संपूर्ण अयोध्येमध्ये कुठे दिवा लावला नाही. कसा लागेल? संपूर्ण दिवाच मालवला जीवनाचा. आपण म्हणतो ना, अहो त्यांच्या आयुष्यातला दिवा मालवला म्हणतो. तसं राम गेल्यानंतर खऱ्या अर्थाने एक सांगतो तुम्हाला, संसारातली राम नाही आणि परमार्थातली राम नाही. जीवन अंधकारमय झालं. 14 वर्ष वनवासी राम क्रमिले निशमिषादासी. न सावे श्रीराम दुःख राजा राणे सकळो. अवघे गोपाय विक वशिष्ठ देख वारियले. इतकं दुःख अनावर झालं त्या क्षणाला की सगळ्यांनी विष घ्यायची सुरुवात करणार. संकल्प सुटला की आता विष घ्यावं. एक क्षण असा असतो दुःखाचा की त्या वेळेला माणसाला असं वाटतं आपण जीव द्यावा. त्या क्षणात तर तो सापडला तर मृत्यू, आणि त्या क्षणापासून वाचला तर आयुष्य. इतकं पराकुटीचं दुःख जीवनामध्ये माणसाला येत असतं. इतका बेभान होतो त्या दुःखाच्या वेळेला माणूस. त्याला कंट्रोल राहत. ज्याच्यावर दृष्टी ठेवून, ज्याच्यावर लक्ष ठेवून आयुष्याची वाटचाल करावी, तो आधाराचा दगड, आधाराचा मुक्काम, तो शेवटचा मुक्काम जेव्हा दिसत नाही तेव्हा परिस्थिती अतिशय अंधकारमय गलवांदा. अतिशय दुःख झाला. 14 वर्षे वशिष्ठ देखे वारिले. वशिष्ठाने अत्यंत जवळ गेले आणि हे दुःख कसं वारणार? 14 वर्षे वनवासी राम कर्मेल निश्चेसी. लाभोनी त्रिभुवन यशासी. अरे बाबा, कशा करता रडता? हा शोक तुमचा व्यर्थ आहे. तुम्हाला कळत नाही, 14 वर्ष हा वनात जरी राहिला तर हा जग जिंकील, त्रिभुवनात झेंडा लावीन. मारून या राक्षसाच्या कोडी, तोडीनी देवाची बांधोडी. माझे वचन माना प्रमाण, वातो रामाची आण. मी रामरायाची शपथ घेऊन सांगतो, ऐकोनी वशिष्ठाची वाणे. राजा प्रवेशे राजभोनी. श्रीराम आठविता मनी, पडला धरणी मूर्छित. श्रीराम जव मागे पाहे, जन धावता. इकडे काय झालं? रामचंद्र प्रभू निघाल्याबरोबर रथात बसून त्यांच्या मागे सगळे वृद्ध, वेदपाठक, तपस्वी, अग्निहोत्री. श्रीराम जव मागे पाहे, जनाचा समुदाय निघाला. हो, श्रीराम जीवाचे जीवन होता तो. आता तो निघाल्यानंतर मागे राहतो कोण? ऐकोनी निघा तू जैसा तो निघासी दूर. ते आम्ही होई राणभरी, आम्हावरी कृपा करी दिनोद्धारी चालावे. ऐकोनी दिव्यांची युक्तीने श्रीराम विचारी पैठिकती. हे निजनगरा सभेची दाती तैसी युक्ती ओजिली. हे तर आता आपली पाठ सोडणार नाहीत, आणि आपली पाठ जर यांनी सोडली नाही तर हे आपल्यालाही जमणार नाही, त्यांनाही बरं नाही. अशी युक्ती काहीतरी करावी की जेणेकरून यांना आपण सापडू नाही. श्रीराम सांगे लक्ष्मणाप्रती, ब्राह्मण राहावी ते न राहती. हे जवळ निजले आहाती, शीघ्र गती रिघावे. लक्ष्मणाला सांगितले, हे रात्री निजले असताना सगळे चालून थकले होते. निजले असले की निघून जाऊया. बहुत पडवनिया भ्रांती, राम गेला हातोहाती. हृदय असता आत्माराम, जनसी पडली परमभ्रम.
अवघे झाले विषय काम कल्पांती राम नाटवे वना आलिया श्रीरामूर्ती. इकडे काय झालं, त्यांना सोडून दिलं रात्रीचं आणि रामचंद्र प्रभू रात्रीच निघाले. जीवनामध्ये दुःख कुणाला येत नाही. रामावर एवढं आलं तर आपल्यावर थोडंसं आलं तर सहन करायला काही हरकत नाही. जीवनाचा भाग आहे तो. मी कालच म्हटलं आपल्याला सुख दुःख नामे जीवन. दुःख माणसाच्या वाटणीला येतच. राम सुटला नाही मग तुम्ही मी कसं सुटू. जीवनामध्ये जेव्हा दुःख येतं तेव्हा दुःख जरा मागे सारावं आणि आयुष्यभर प्रभूंनी जी कृपा केली आहे त्याचं स्मरण करा. ताटात काय नाही त्यापेक्षा ताटात काय आहे याचा विचार करावा. मी एक मागे गोष्ट सांगितली होती, फार सुंदर गोष्ट. एका राजाकडे अनेक नोकर होता. गुलाम होता, गुलाम. फार सुंदर गोष्ट. गुलाम म्हणजे विकत घेतात ना, नोकर म्हणजे महिन्याला पगार देतात ते. आणि गुलामाला एकदा विकत घेतल्यानंतर आयुष्यभर त्याने तिथे राहायचं असतं बिगर पैशाचा. पण हा गुलाम इतका चांगला होता की त्यांनी राजाची मर्जी संपादन केली. किंबहुना तो त्याची गुलाम नव्हता, किंबहुना तो मित्रासारखा वावरू लागला. राजासारखा सदरा त्याच्या अंगावर, राजासारखा मुकुट त्याच्या डोक्यावर, राजासारखा त्याचं धोतर, राजासारखे बूट. एखादा चांगला जिन्नस कोणी दिला पहिला त्या गुलामाला द्यावा आणि मग आपण खावा. राज दरबारमध्ये एक सुंदर फळ आलं की जे राजाने कधी खाल्लं नाही असं फळ आलं. दिसायला अतिशय सुंदर, अतिशय मोप फळ. फळ बघितल्यानंतर म्हणाले, काय हो सुंदर फळ, काय सुंदर आहे रे. आणि मग घेतलं. घे रे बाबा, सख्या घे, जे तुला फळ घे. त्या गुलाबाने ते कापलं, तोंडात घेतलं. काय रे, कसा आहे. वा वा, अप्रतिम अप्रतिम. सरकार असं कधी खाल्लं नाही, मला दे. नाही, की मला नाही देणार. हे मला दिलं ना, आता मी नाही देणार. राजा म्हणला, मस्करी करतात त्याला की डोकं बिकं फिरलं. अरे ठीक आहे, मी तुला दिलं, पण एवढं चांगलं म्हणतोयस, मी कधी खाल्लं नाही, एक तरी फोड दे. नाही नाही. राजाला राग आला. तुझ्या जीवाला काही लाज वाटते का रे म्हणे, किती कृतघ्न आहेस. अरे माझ्यासारखे कपडे दिले, दागिने दिले, वस्तू दिलं, घर राहायला दिलं. मी तुला गुलाम म्हणून कधी मानलं नाही, माझा मित्र म्हणून मानलं. अख्खा फोड घे, पण मला एक फोड नाही. तो ऐके ना. शेवटी राजाने शिपायाला बोलवलं, 2 कानफडा झाला. नालायक माणूस, खाली हिसकून घ्या म्हणे. तो असं धरून ठेवलं होतं पळ. शेवटी हिसकून घेतलं, कानफडात मारल्या त्याच्या. वाजेपेक्षा जास्ती मारलं त्याला, कारण लोकांना त्याचं वाईट वाटत होतं. इतका राजाच्या जवळ गेला म्हणा. आणि मग ते राजाने फळ घेतलं आणि तोंडात घातलं. घातल्याबरोबर विषा इतका कडू, कडसेर, जहरच होतो का. राजा म्हणला, किती रे मूर्ख आहेस, काय अक्कल आहे का. अरे या फळाला तू चांगलं म्हणतस. राजाचे पाय धरले. सरकार, आयुष्यभर सोन्या चांदीने मडवलं मला. तुमच्याकडून आयुष्यात आलेली ही पहिलीच कडवट फोड आहे. आयुष्यावर इतकं दिलंय, मग एका फोडी करता तक्रार का करू. ती सुद्धा तुमचा प्रसाद म्हणून सेवन केली मी. एका फोडी करता का तक्रार करू. ज्याने मला इतकं दिलं आणि माझी इच्छा होती की तुम्हाला कळू नये की हे फळ गोड आहे. पाय धरले, गळ्याला मिठी मारली. किती दिलस,
तसं देव आपल्याला आयुष्यात खूप देतो. पण एखादी जर कडू फोड वाटणीला आली, त्याचं जीवनभर आपण भांडवल करतो. गोड लाडू प्रभूने दिला, तसं ती कडू फोड जी आहे ते सुद्धा प्रभूने दिली म्हणून स्वीकार करावी. हेच या चरित्राचं वर्म आहे. आणि हे जीवनामध्ये एवढी फोड विसरू नका की प्रत्येकाच्या वाटणीला येते. केव्हा नाही केव्हा तरी ही खोड वाटणीला येतेच. म्हणून काय दिलं याचा विचार केला करा आणि काय दिलं नाही हे विसरून जा. ही कडू फोड दशरथाच्या वाटणीला आली, ही कडू फोड कौशल्याच्या वाटणीला आली. तुमच्या माझ्या वाटणीला काय येणार नाही. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा त्या गुलामाची, आणि त्या दिवसापासून तो गुलाम होता ते सुद्धा सोडून गेलं. आता तू गुलाम नाहीस, माझा खऱ्या अर्थाने जीवलग आहेस, माझा खऱ्या अर्थाने सखा आहेस. तसं विठ्ठलाला सखा मानलं, माऊलीला सखा मानलं, जगद्गुरूंना सखा मानलं, तर त्यांच्या कृपेतून त्यांच्या प्रसादातून जे जे येईल, कडू जरी आलं, इतकं गोड दिलं ज्याच्यातली एक खोड सुद्धा प्रसाद म्हणून सेवन करावी. आणि वशिष्ठ तेच सांगताय. श्रीराम जव मागे पाहे देखता श्रीरामाचे मुख. इकडे आले रामचंद्र प्रभू आणि पुढे असं घडलं, सगळ्यांना सोडून दिलं, पुढे निघून आले. आल्यानंतर गुहक भेटला, नदीच्या किनारी गुहक भेटला. वनी आला श्रीराम मूर्ती, ऐकता गुय निषादपती. भेटो आला की प्रीती, खातली क्षिती लोटांगण. देखता श्रीरामाचे श्रीमुख, गोवका झाले परमसुख. रामे आळंगिता देख द्वंद्व दुःख विसरला. रामाला बघितल्यावर सगळं द्वंद्व विसरला. केला लक्ष्मणाशी सेदार, निद्रा नकरीची. आल्याबरोबर गोहेके आणि राम फळभार दिलं. एक सुंदर झोपडी दिली, तिथे तृणाची शय्या सुंदर केली, आणि लक्ष्मण तिथे रक्षक म्हणून उभा राहिला. श्रीराम गुहके कांती, संवाद करुती अतिप्रीती. निमिषार्धे गेली राती, झाली प्राप्ती अरुणोदय. श्रीराम म्हणे गुहकासी, वेगी आणावे नावेसी. हे गुहका, ताबडतोब नाव आण, मी पहिले तीराला जाईल. सुमंते सज्ज केला रथ, त्यासी सांगे रमनात. आता येथोनी तू परत जावी त्वरित अयोध्ये. तमसातिरी हुनिरथ, परतवावा हे निश्चित. ब्राह्मण सांगावया त्यागारक, तुझ मी येथे आणले. ऐकोरी रामाचे वचन, सुमंत बळीला मूर्छपन्न. सुमंताला वाटलं सगळ्या ब्राह्मणाला सोडून दिलंय, गावाला सोडून दिलंय, मला बरोबर आणलं म्हणजे आता मी बरोबर जाईल. ते म्हणले बाबा नाही, आता तिथून तूही जा परत. रीता देखो निरत होईल अयोध्येच्या कांत. प्राण सांडील दशरथ नको ते तमद धाडू. तुझ सांडो निरगुनाथा, अयोध्ये माझी मददाता. सुख न पोवेगा सर्वथा, चरणी माथा ठेविला. श्रीराम म्हणेगा सुबंता, बुध सांगे नाता. तुझा अयोध्ये नवतता, कैकई दशरथा पिडील. बाबा सुमंता, असं करू नकोस रे, जा जा जा. ती कैकई आहे ना, माझ्या वडिलाला खूप पिडील. तू जा, तुझाच त्याला आधार आहे. तुझ्या इतक्या जवळ तर दुसरं कोणी त्याला नाही. वचन ऐकोनी साकडे, सुमंत संकोचला रडे. काही न बोलवे पुढे, रथेसी मुरडे अति दुःख. रथ फिरवताना अतिशय दुःख झाला. गुहके आडवून क्षीर. आणि मग गुहगाला सांगितलं, त्या वटाचा चिक निघतो, वडाचा, तो चिक आणला. जटा मुकुटी अति सुंदर, दोघे बांधिले मनोहर. राम सौमित्र शोभिती. त्या जटाना चिक लावला, अशा त्या जटा वळल्या आणि असं त्याचं सुंदर मुकुट केला. तुम्ही नषाद कळाहीन, रेना श्रीराम मन चरणी उद्धरे पाषण. श्रीराम सेविता बैसती, अक्रन्येनी. राम आता जाऊन बसणार, होडीमध्ये जाऊन बसणार. तितक्यात त्या निषादाची पत्नी धावत आली. अहो काय करताय? अहो काय तुम्हाला कळतंय का? तुमच्या लक्षात येते का काय घडेल ते?
अहो दगडाला पाय लागले तर तिची बाई झाली. या बोटीला पाय लागून जर पाय बाई झाली तर पुढे मी काय करू? आपल्या पोटाचं साधन झाले न दुसरी सवत मला येईल बरं का. तिचं झालं ते बरं, पण पाय लागल्याबरोबर म्हणे की एकदम उठून उभी राहिली. हा बघा, श्रीनाम नावे शिवैसता अक्रंदे करजे निषाद माता आम्हा समस्तांचा घात रघुनाथा अखरू नको. तुम्ही निषाद कळाई नेनोराम मैना चरणी उद्धले पाशारण जडतारण शिरामे नावेवरी आमुचे जिने ते उद्धरेले तुझे निचरणे मागा मा काय करणे ने. अरे ठीक आहे, नावेचा उद्धार होईल पण आमचा पोटा पाण्याची सोय काय? बघा माणसाच्या लक्षात येत नाही बरं का. ती म्हणते अरे धोंड्याचा उद्धार झाला तर नावेची काय कथा? असो अगा तुझे चरण तुझे पदीचे रजकन लागता जडाचे उद्धरण त्याचे क्षाळ नवीकरण देखोनी निषादाचा भाव संतोषला श्रीराम दिनोद्धरावया पाहो वन निर्वाहो श्रीराम करावया दिनोद्धरण. दिनाचं उद्धरण करण्याकरता तिची समजूत काढली. बाई असं कुठे असतं का? तसं नाही आहे. अगं तुझी नाव अखंड चैतन्यमय होऊन जाईल. माझा स्पर्श झाल्यानंतर ती नाव अखंड चैतन्यमय होऊन जाईल. चेतना अखंड प्रवाहील. राम लक्ष्मण सीता तिनी वेणी दे न वेणी ने दे कोणी हे त्रिवेणी उल्हासे गंगेची आमणी. तिथून कुठे आले? गंगा पार आले. पुढे पद्म पुष्करणी ते रात्री बैसोनी कमळ किंजिरे सेवनी आणि आले कुठे? अलाहाबादला त्रिवेणी संगमावर आले. अयोध्येपासून गंगा म्हणे मी भाग्यगन, यमुना म्हणे मी अतिपावन, सरस्वती म्हणे मी धन्य. श्रीरामचरण स्पर्शेने राम लक्ष्मण सीता सहित भरद्वाजाचा एताश्रम ऋषीने देखोनी रघुनाथ. तिथून गंगेत स्नान केलं, उदंड दान केलं तिथे आणि पुढे कुठे आले? स्वयंराम आपण केले भरद्वाजाशी नमन सौमित्र घातले लोटांगण वंदिले चरण जानकी आला दे कोणी रघुनाथ अनन्न भरद्वाजाद्भुत आजी माझा वंश धन्य. बघा किती माणूस विचित्र असतो. ज्ञानोबा राय म्हणले तया स्वसुखाचे खराटे. आपल्या हाताने आपण सुख. एक ओवी आठवली भागवतातली, आई करा नवलपरी आपुला संकल्प आपण आवैरी. राजा रे आपला संकल्प आपल्याला वैरी आहे. कोण वैरी आहे? ऐकराया नवती आपुला संकल्प आपल्याला वैरी असतो. संकल्प येता येता किंवा विकल्प येतो कळत नाही. मुलाबद्दल येतो, बायकोबद्दल येतो, नवऱ्याबद्दल येतो, शेजाऱ्याबद्दल येतो. आपल्याला सुद्धा आयुष्य काही कळत नाही. तिथे आपल्याबद्दल सुद्धा विकल्प येतो नाही का? माणूस मोठा विचित्र आहे. तुम्ही तरी निश्चित आहात का? निश्चिंती नसणं हाच विकल्प नाही का? निश्चिंती नसणं हाच विकल्प. जास्ती वाढवत नाही. ऐशे सर्व समाधी असता गणी नुपरे ऋषीच्या चित्ता श्रीराम सेवा सुखा सेविता ऋषी म्हणे श्रीरामासी दुरी वनवास तुगादासी प्रयाग तीर्थराव तीर्थासी. ऋषी म्हणताय तिथेच राहा. ऋषी नाही बरं वाटलं. अनायाशा श्रीहरीचा संग घडतोय, चिंतन घडतंय, दर्शन घडतंय. ज्याच्या दर्शनाकरता याचे भेटी लागी वृते उपवास सेविली गंगेची तटाके उदास. त्याची सुकृतासी आजी आले नेणो घोष हो याचे भेटी लागी वृते उपवास. भरद्वाज ऋषीला वाटलं की याची भेट व्हावी म्हणून किती वर्ष उपास तापास केले. गंगेच्या तटाके उदास होती, ती सेवन केली. आज काय झालं? आजी आनंदासी आनंद माझ्या झाला. काय झालं? आज माझ्या आनंदाला आनंद झाला. ऋषी म्हणे सत्यवचनार्थ. बस सांगितलं इथे राहा. ते म्हणले तसं नाही आहे, अज्ञात दंडकारण्यामध्ये जाण्याची आहे. ऋषी म्हणे सत्यवचनार्थ येतो नि त्रिकुट पर्वत पुष्पी फळी सपळित या वनात तुम्ही राहावे. करुणी भरद्वाजा नमन तिघी जणी केले गमन.
ऋषी रामे ऋषी श्री राहुनी तिघे यमुना उतरणी पाहता शोभा नव कानन आली टाकुनी सिद्धवटा अनंत शाखा तिसरला तिघे आली त्या तळी राम सौमित्र वंदिला निढळी सीता वटमुडी स्वय बोले. एक सुंदर वटमुडी होती, वटवृक्ष होता. वना विजय रघुनंदन निर्वग्नांचे पुनरागमन चालिया दीन लक्ष गोजन. त्या वटवृक्षाला सांगितलं वटी वसता वटी सावित्री पूजीन अलंकार वस्त्री. आणि तिथून पुढे श्रीराम म्हणे सोमत्रासी वेगी रचावी आश्रमासी. चित्रकूट पर्वतावर येऊन सुंदर आश्रम तयार केला ऋषींच्या करता. कुणा राहण्यावर समजा हात्रीच आहे, आता राम गेल्यानंतर कोणी नाही कोणीतरी त्याला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि भारद्वाज तिथे बसलेले आहेत, ते संपतील. चित्रकूट पर्वतावर राम आहे, मग त्यांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. एरीकडे सुमंत गोवक श्रीराम गेली आवरी देख राम विरेह पावले दुःख तोची श्लोका उधारा. उसोनी गुहका सुमंतासी श्रीराम बैसोनी नावेसी गेलिया गंगा तिरासी लागले दोवासी टकबक. दूत सांगे गुहकाबासी श्रीरामे जाऊन प्रयागासी भेटी देऊन भारद्वासी. नरनार्या क्रंदत सुमन नवे हा कुमंत. आणि आता काय करतो सुमंत म्हणतो माझं नशीब खोट. अरे मी रामाला सोडून कसा आलो, कसं मला ही दुर्बुद्धी झाली. अरे तिथे का मेलो नाही, तिथे का मेलो नाही. ते कसं घडलं कळलं का तुम्हाला? काय वेळेला जीवनामध्ये असं उलटसुलट घडत असतं की माणसाला वाटतं मेलेलं बरं, असं माणसाला वाटतं. स्वाभाविक आहे, जीवनामध्ये अशा उलटसुलट गोष्टी घडतात. आणि माणसांना आणि त्यातल्या त्यात काय आहे, आपण मनामध्ये जे ठरवलेलं असतं ना आणि त्याच्या विरुद्ध घडत गेलं की माणसाला असं वाटतं केव्हा मरावं. आणि अशा वेळेला मरण करी येत नाही, पण जिवंतपणी मरणाचा अनुभव घेतला जातो. आज बोलणं कळलं? जिवंतपणी मरणाचा अनुभव. काय जगावं असं वाटत नाही पण जगावं लागतो. तेव्हा म्हणावा तुकाराम महाराजांचा अभंग आपुले मरण पाहिले त्याच्यापेक्षा दुसरं काय सांगू नाही का. हा नरनारी आक्रंदत सुमंत नव्हे. आणि आले रथ घेऊन. सगळ्यांना वाटलं राम असेल, किती कोणी दिसे ना. सुमंत एकासी सांगे गोटी धवाले सदशस्त्र कोटी रिता देखो कोणी पुष्टी पडिले मूर्ची नरनारी आक्रंदती सुमंत नव्हे हा कुमंत. अरे कसा आला सोडून? अरे प्रधान तुला काही आहे का नाही? अरे तू सुमंत नाही कुमंत आहेस, बुद्धी वाईट आहे तुझी. जळो याचे काळे मुख आला नगरासी द्यावया दुःख राजपत्न्या शतसात रिता देखो नित्यासी सुमंत निंदिते. सुमंताला सगळे शिव्या देऊ लागले. आता विचारायचा काय दोष आहे? मी तुम्हाला सांगू का, काही वेळा दोष नसताना सुद्धा शिव्या खावा लागतं. अयोग म्हणावा काय. काही वेळेला आपला काही संबंध नसतो का, काही संबंध नसताना सुद्धा शिव्या खाव्या लागतात. ते म्हणाला माझी काही नाही हो, मग काय शिव्या? योगायोग तुझा आता शिव्या खाण्याचा आहे. तसं इथे सुमंताचं काय भेटलं, तो म्हणतो आता मी तरी काय करू. अरे तुम्हाला रामाला टाकून बरं वाटतंय, तुम्ही इथे आत मी जिथे सोडून आलो किती दुःख झालं. एकला दे कोली सुमंत म्हणे नयचे रघुनाथ ऐसे बोलोनी दशरथ पडे मूर्छित धरणी. मग सुमंते आश्वासन राजा केला सावधान आला सुमंत दे कोणी काया पण पुसत. श्रीराम सिद्धा चालती चरणी हे म्या विरुद्ध केली करणी म्हणून गडबडा लोळे. ऐकलं राम कसा चालू लागला, काय केलं कुठे झोपला. सुमंत सांगे राया पासी श्रीराम उतरता गंगेसी रथ पाठवला तुम्हा पासी माझा पिता ती वृद्ध जाण माझे नियोगे दुःख निमग्न सुमंता त्यासी द्यावे आश्वासन शीघ्र आगमन नियमंता. सांगितलं रामरायाला तुमची अत्यंत काते आहे. तुम्हाला सांगू का पोरगा काळजी न करे करे पित्रांनी जरा सांगितलं काळजी आहे. एवढं ऐकलं तरी बरं वाटत. बांध लगे पुढे सर.
हे कोणी काही आजारी पडले तिने सांगितलं की नाही कुठेतरी करा काय नाही त्यांचा कत असो लगेच बरी होती बारी. कोणत्याही पाठशाला आपल्याबद्दल किती काळजी करावी असं वाटलं. हा मनुष्य हा इथे सांगतायत दशरथ अरे तुझी पारधी पडली पण इथे बरं वाटण्यापेक्षा अत्यंत दुःख झालं. त्याचे वनवास लक्षण वल्कलांचे प्रावरण प्रात प्रबोधन पक्षांचे तिही नाही गेले भोजन नाही गेले फळभक्षण तिरी रात्री तिही जण केले जळपाळ ऐसे ऐकताची गोष्टी राहो मूर्छित पडला दृष्टी सृष्टीवर मूर्छित पडला. गळा अडकला जो मासा गळाला लागलेला मासा मरत पण नाही आणि वाचत पण नाही असा तडफडत असतो फडफड 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 फडफड. तसं मरण येत नाही आणि राम भेटत नाही. रामाचं दर्शन होत नाही आणि मृत्यू तर येत नाही. काय करू रे सुमंता स्वयशिरा मन देखो जीवचा येईल तत्वचा मदात्यावस्था होत असे. श्रीरामा सवे गेली रती श्रीरामा सवे चित्तवृत्ती श्रीरामा सवे गेली मती प्राण रामा प्रती जाओ पाहे रामरूपी जडले नयन रामा सवे गेले मन रामा पासी जातील प्राण सत्यदान सुमंता. श्रीरामाचे रूपगुण आठविता मूर्छाली पूर्ण. श्रीरामाचे रूपगुण आठवले सुमंता कसा रे माझा राम. अरे सुमंता केवढ्या मोठा मंचकावर झोपत होता तिथली गादी कसली तिथले वस्त्र कसले. अरे श्रीमंता तिथलं पांघरुण कसं कसा रे झोपला असेल धरणीवर. अरे माझ्या रामाला सुंदर भोजन आवडत होतं. तू आत्ता सांगितलंस 3 दिवस काही जेवले नाहीत आणि माझा राम पाणी पिऊन आणि त्या जानकीचा काय रे दोष काय रे दोष. दोष कुणाचाच नाही हा दोष या दशरथाचा आहे की तो स्त्रीच्या आधीत खाला. हा दोष दशरथाचा दशरथाचा. आठविता मूर्छाली पूर्ण मूर्छे सवे गेली प्राण राम स्मरण करिताची. धाडकन अंग टाकलं जमिनीवर पडला आणि तिथेच दशरथाचा राम 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 म्हणत प्राण गेला. हे तरी जीवनाचं सौभाग्य आहे. राम राम म्हणता जाओ माझा प्राण राम राम म्हणता जाओ माझा प्राण. दशरथाचा पुत्र शोकाच्या रूपाने का होईना पण अंतकाळाला रामाचं स्मरण झालं. राम राम करिता स्मरण स्वये दशरथे सांडिला प्राण मनबुद्धी इंद्रिय जाण रामार्पणतेने केले आवडी श्रीराम धरोनी पोटी राम नाम जपे वाघपुटी ते तेजुनी श्रीराम दृष्टी रिये वैकुंठी दशरथ करिता रामाचे स्मरण. ओहो काय सुंदर लिहितात. करिता रामाचे स्मरण विस्मरणासी आले मरण तव श्रीराम जडला प्राण ते निर्याण. आता असं घडलं कशाला मरण आलं नुसतं देहाला नाही तर विस्मरण संपलं. मी काहीतरी प्रवचनातून मागे सांगितलं सहज चर्चा चालली. मला म्हणाले तुम्ही मोठेपणा म्हणून नाही किंवा एक गंमत म्हणून सांगतो बाकी काही जास्ती काही मी काय करतो काय नाही हे माझं माझ्या पुरतं आहे. पण एक इथे विषय आला म्हणून सांगितला. माऊलीचं स्मरण केव्हा करता पांडुरंगाचं स्मरण केव्हा करता नाथबाबा तुकोबारायांचं स्मरण केव्हा करता. म्हटलं मला प्रश्न कळला नाही. नाही म्हणले सकाळी करता का दुपारी करता का रात्री झोपताना करता. म्हटलं मला प्रश्न कळला नाही. ते म्हणले एवढा अवघड आहे. म्हटलं अवघड आहे. तुम्ही म्हणता
स्मरण केव्हा करता? पण खरं सांगू का, विस्मरण असेल तर स्मरण करावं. माझं बोलणं कळलं का सांगितलं मी इथे? विस्मरण असेल तर स्मरण. तिथे विस्मरणच नाही, तिथे स्मरण कुठून आलं? म्हणून इथे काय म्हणतायत, विस्मरणाला मरण आलं. आणि एक सांगू तुम्हाला, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्याचं स्मरण करावं लागत नाही, कारण सतत त्याचं स्मरण असतं आणि म्हणून विस्मरण नसतं आणि म्हणून स्मरण नसतं. काय आहे, स्मरण विस्मरण हे सापेक्ष आहेत, नाही का? विस्मरण होतं म्हणून स्मरण, बरं का? स्मरण का होतं विस्मरण? अरे विस्मरण नाही म्हणून स्मरणही नाही. म्हणून काय म्हणतायत बघा, सुंदर, विस्मरणासी आले मरण. आता रामाचं स्मरण करावं किंवा रामाचा वियोग झाला. वियोग केव्हा होतो? योग केव्हा येतो? वियोग होतो तेव्हा, बरं का? इथे योगच आहे म्हणून योग नाही, आणि वियोग नाही म्हणून योग नाही. नाही, योग कुणाचा? ज्याचा वियोग आहे तिथं. इथे वियोगच नाही. अशा अवस्थेत दशरथ गेले. म्हणून एक सांगतो, ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे, प्रेमाचा जिव्हाळा नाम मुखासी आले, घेतले नाही. काय गंमत सांगू का? देवाचं स्मरण करावं लागतं नेम म्हणून. आपल्या मुलांचं स्मरण करता का? अखंड असतं. विस्मरण नसतंच, म्हणून स्मरण करण्याची आवश्यकता वाटत नाही. मी हे सांगून, प्रत्यक्ष घडलेली कथा सांगून लांबवली असती, पण लांबवत नाही. मला वाटतं जरा सांगत जावं पुढे. पण एवढंच लक्षात ठेवा की एक दिवस असा यावा तुमच्या माझ्या जीवनामध्ये की विस्मरणाला मरण यावं. ज्ञानोबा तुकोबा पांडुरंग सतत स्मरणात राहावं. बस एवढंच करावं. आणि एवढं जरी जीवनामध्ये घडलं तरी पुष्कळ साधना घडली. आपल्याला कुठे माऊली व्हायचंय, आपल्याला कुठे तुकाराम महाराज व्हायचंय, आपल्याला कुठे नाथ व्हायचंय, कुठे नामदेवराय व्हायचंय. आपलं मूल आपल्या हातून दूध पित नाही, ते देव कुठून पिणार? नाही का? कुठे कुठे करणार? साधी मांडी घालून प्रवचनाला बसता येत नाही, तर जिवंत समाधी कुठून घेणार? दिल्लीला बसून जायची ऐपत नाही विमानात, तर वैकुंठाला कुठून जाणार? काय वाटतं मी? गुडगावर पाण्यात उभं राहता येत नाही, तर गोदावरीमध्ये देह कुठे विसर्जन करणार? नातासारखा. चारी सांगितलं तुम्हाला. कुठे ती? म्हणून यांच्यासारखं व्हायला जाऊ नका, फक्त यांचे व्हा. दस पुष्कळ झालं. नाथांचे व्हा, नामदेवरायाचे व्हा, माऊलीचे व्हा, पांडुरंगांचे व्हा. आणि त्यांचं झालं तरी खूप झालं. कुणाला इथे समाधी घ्यायची आहे? आम्हाला समाधी घ्यायची नाही. शेवटपर्यंत समाधी डोळ्यासमोर असली म्हणजे आमची समाधी झाली. दुसरं का? इथे कुणाला समाधी घ्यायची आहे? नाही का? हो, समाधी घ्यायची असेल ना तर पहिला पाठीवर मांडा बांधायला लागेल. इथे मांडी सुद्धा नीट घालता येत नाही, तर कशाचा मांडा भासतो? ही अशी अगदी जीवनाची अवस्था आहे. म्हणून लक्षात घ्या, याच्यातलं काही घडलं नाही तर हरकत नाही, पण ज्यांचं घडलंय त्यांचे पायी जरी आयुष्यावर राहिलो तरी आपलं जीवन कृतार्थ झालं, या मताचा मी आहे. तुकाराम महाराज काय मागणे मागतात माहितीये का? तुमचा दास नाही, तुमचे दासीचा दास करोनी धन्यवाद, आशीर्वाद द्यावा हाची मद. महाराज चा दास का, पण तुमचे जे दास आहेत त्याचे दास का? मज दास करी त्यांचा, संत दासांच्या दासांचा, संत दासांच्या दासांचा, मज दास करी त्यांचा. म्हणून जीवनामध्ये एवढं जरी घडलं तरी पुष्कळ झालो. असो सर्व सूर्य पावता अस्तमान, जेवी अंधार कोंदे गगल, राणी वसा बोंब उठी, कपाळ पिटी कौसल्या. हो, राया असी देता तिळोदक, गोत्र कुटुंबा असे दुःख,
तव तव कैकैसी हरिक राज्य सुख भोगावया. काय दुष्टबुद्धी असती बरं का. सगळ्यांना दुःख झालं. कैकईचं कौसल्य आक्रंदून रडत आहे आणि कैकईला वाटलं जेवढा लवकर याला अग्नी देतील एवढं बरं, म्हणजे मी राजमाता म्हणून निर्वायला मोकळी झाले. काजळ पती जळता धडधडा अंगी न निगती रांडव पुढा तोडवी कळसरी पोडवा चुडा सुख भोगा पुढात वाई. काजळ कुंगुनाही चंदन ताहू नये काळे वदन मासावरी मुंडन अकिदंडन लाजेचे देखोनी कौसल्येचे रुदन राजपत्न्या घेती वदन देखो तोडीती केशकान मूर्छापन्न एक. एके दुःख वियोगे रघुनाथा दुसरे मरण दशरथा. एक पहिला दुःख कोणचं तर राम वनवासाला गेला आणि दुसरं दुःख कोणचं तर दशरथाला मृत्यू आला आणि तिसरे ते वैधव्य मूळ अनर्थ कैकई भोगावया राजपाटा. कैकईच्या वरदनिष्ठा तिघा केल्या तिनी वाटा हा मुख्य चेष्टा मंथरेचा. तिघांना 3 वाटेला लावणारी दुष्ट दुराचारी जर असेल तर ही दुष्टबुद्धी मंथरा आहे. श्रीरामासी न वनप्रयाण दशरथासी त्वरित मरण यासी मंथरा मुख्य कारण. तिचे नाक कान छेदावे, तिचं नाक आणि कान छेदून या. राजपत्न्या ती प्रबळ दुखे करीती हले कल्लोळ आले नागरिक सकळ कोलाहल नगराती. कैकईचे काळे तोंड तिने वडविले वरदबंड तिसी मंथरा मिळवणी लंड दुःख वितंड वाढविले. जिचे निनिमलान एकांत ते कैकईचा करावा घात. मंथरा घाला चुनखड्यात, तिचा घात करा कैकईचा आणि चुनखडीची दिगारा करा. चुना म्हणजे तसा तो वाप येते त्याच्यात फालून हिला फाचून काढा. राज्य रघुनाथा आणि रघुनाथाचा अभिषेक करा. राजेगरही कोल्होळ नरनारी दशरथे थोर थोर नगरी राहाविले ऋषीश्वर. राजा निधनाले सत्वर अति पवित्रते ऐका. कोठी आधी आहे मार्कंडे कात्यायन कश्यप मौद्गल वेगे प्रधान. एके म्हणती करावे धन एक म्हणते कुत्रे विन कोण देईल. एक म्हणता अग्नी द्या, दुसरं म्हणते अरे मुलगा नाही इथे कोणीच नाही तर अग्नी कोण देणार. सिद्ध असता धर्मी पत्नी तिसी योग्यता पतिधन. अरे पत्नी आहे ना कौशल्याने अग्नी द्यावं. अरे पण कोणत्या बाईने अग्नी द्यावं शास्त्रार्थ आहे ज्याला मूलबाळ नाही. इथे मुलं आहेत. जाणे कर्मज्ञान जाणे वेदशास्त्र विज्ञान जाणे ब्रह्मसमज्ञान समाधान त्या समानान नाही ज्याची आवजनासाठी सुर. मग असं करा आता वशिष्ठ कसे होते निर्गंभीर होते उगीच बोलायचे नाही. यांची चर्चा झाली एकदा त्यांचं समाधान उद्या मग निकाल देऊ. त्यांना माहिती होतं शेवटचा निकाल आपलाच. आणि सगळे जवळ आले तेने वशिष्ठ येऊन आपण. मग वशिष्ठाने सांगलं असं करा पहिल्यांदा आला तेल द्रोणी राजा घालून म्हणजे तेलामध्ये ते शवराजाचं ठेवलं. तेने देहविकार नवती दान संरक्षण अतियत्न शीघ्र भरताचे आगमन यदार्थी सुमंताती संज्ञा. आणि एक करा हे दोघे जरी वनवासाला गेले तरी भरत आणि शत्रुघ्न आपल्या आई वडिलाकडे गेले म्हणजे आजोळी गेलेले त्यांना घेऊन या. त्यागाची निजगता देऊनी गेल्या रघुपती ते सुमंत स्मरे अतिप्रीती त्याग स्थिती ते ऐसी असत्य ते दिजे जीवे पवित्र तेवी त्यागुनी राजालंकार वस्त्री वर्णा निगतार वक्रांबरन परिधाने. मी जी भाग्य पूर्ण श्रीराम निज सेवा सांडोनी. आणि आक्रंदन करू लागला. अतिशय दुःख झालं. जेवी निंदा तेजी ये साधू संती तेवी राज्यवैभव संपत्ती सर्वही तेदुनी रघुपती निघे वना प्रतिवल्कलधारी. आणि मी मात्र इतका काय माझं पूर्वजन्मीचं दुष्ट भाग्य. काय भाग्य म्हणावं का अभाग्य म्हणावं काही कळत नाही. भरते मातुळे देखील स्वप्न. आणि समंताला अतिशय दुःख झालं. काय माझी अवस्था वाईट आहे ही. आणि इथे काय घडलं आजोळी भरताला अतिशय वाईट स्वप्न पडू लागली. त्याने असं दिसलं की शिर नाही पण त्या तेलाच्या द्रोणामध्ये बिन शिराचं एक शव ठेवलेलं आहे. ते म्हणले नक्की काहीतरी. मग भरताने ओळखलं. ते म्हणले आपल्या चौघापैकी कोणाला तरी घात आहे 5पैकी आपण 4 आणि राजा.
आपल्या पाचापैकी निश्चित कुणाला तरी घात आहे. तवा अयोध्येसी शशिवशिष्ठ कुळकरी अतिवरिष्ठ अर्थ परमार्थ जाणून श्रेष्ठ विचार चोखतगट भरतासी राबेशी चिंतन न करिता नवे राज्यधन. मग भरताला राज्याभिषेक करून त्याला दहन करावं. अंगुठा धरून मस्तकावरी तुझं सुख नाही तिळबरी. जेथे श्री रामनिवास तेथे दशरथ क्षितिज. राजा गेला सांडवणी सृष्टी आता श्रीरामाशी घालून मिठी. म्हणून दावला उठवटी तोही दृष्टी दिसेना. भरताला आणलं इकडे रथात घालून. सगळं शिक्षुकाट असं काय असं काय असं का असं का असं का असं का. असो तुझ्या लक्ष्मणाची कथा मदची जाणी आहे. जेथे दिसे श्रीरामनिवास तेथे दशरथ ते अयोध्या दिसे उदास. अयोध्या उदास दिसते. राजा गेला मंत्री गुह्य सांगे कानी. कैके राम दवडीला वनी मुख्यत्वे मंत्रीची करणी. अतिशय वाईट वाटलं आणि मग निघाला. मन मगा करंदेरी दली हात म्हणे श्रीरामा दाखवी मुख. माझ्या सुखाचे तुनज सुख मज वाचुनी देखे का गेलासी. साडनो नित झा निज संग माया मातोळी भोगितो भोग. अरे किती मी नालायक आहे, किती मी दुष्ट आहे. तू वनवासात गेलास आणि आजोळी मी कितीतरी विषय भोगत होतो. जितकं विषयाची आसक्ती मला आता कळलं. विषयात अडकल्यामुळे राम दुरी गेला. माझ्या हातून राम का गेला. मी विषयाचा भोग घेत बसलो. तितके विघ्न श्रीरामाप्रती. विष विषय समान स्थिती. विष आणि विषय एक सांगतो. विष एकदा मारतो पण विषय सेवनाने रोज मृत्यू आहे. म्हणून विषयाचं सेवन करावं पण त्याचं विष होणार नाही इतकं करावं. माझं बोलणं कळलं. वाव. पासून पक्वान नाही. ते पोटात गेल्यानंतर पक्वानच राहावं इतकं खावं. त्याचं विष होईल इतकं खाऊ नाही. माझं म्हणणं कळलं. हो, विषय वाईट नाहीत. अतिसेवन केलं तर वाईट आहे नाही का. माणसं जेवण वाईट आहे. अरे पण जेवण वाईट आहे काहीतरी खायलाच पाहिजे ना नाही का. हो, बंबाला जरी इलेक्ट्रिक कनेक्शन नसेल तरी पण लाकडे घालायलाच पाहिजेत ना. तसं या देहारूपी बंबामध्ये काही नाही काहीतरी एवढं लाकूड तरी घालायला पाहिजे ना. भात नाही, वरण नाही, आमटी नाही, चटणी नाही, कोशिंबीर नाही, पण झाडाची पानं का होईना त्याच्यात काहीतरी टाकायलाच पाहिजे. हां, मग ते म्हणाले मी तर उपभोग घेत बसलो आणि जास्ती. म्हणून एक लक्षात द्या, विषय सेवन करा नव्हे केल्याशिवाय गत्यंतर नाही. विषय किती आहेत? 5. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हां ठीक आहे. विषय वाईट आहे काय सोडता याच्यातलं. तुम्ही परमार्थ करायला लागला विषय सोडला. रामायणाला येऊन बसला, शेजारीच बसला होता, त्यांनी सेंट लावलं होतं, ते तुमच्या नाकात गेलं. आता त्याला तुम्ही काय करणार? काही करू शकत नाही. नाकाचा गुण आहे वास घेणं. कळलं? तुम्ही ठरवलं चातुर्मासात रामायण ऐकायचं, पण जाता जाताच कुठेतरी नको ती कॅसेट लागली होती कानाला. म्हणजे ऐकणं हा कानाचा विषय आहे, वास घेणं नाकाचा आहे. तुम्ही ठरवलं रामायण ऐकला, आता रामाला डोळ्याने बघायचा, पण रस्त्याने जाताना राम सोडून सगळं दिसत होतं. आता काही डोळे दाखताय? हां, लक्षात ठेवा. म्हणून मी काय म्हटलं, विषय तसे सोडता येत नाही. फक्त एकच आपण करायचं आहे, एवढेच विषय सेवन करावे की त्याचं विष होऊ नये. तास विष नाही झालं म्हणजे ते विषय नाही, तर जीवन जगण्याकरता ते पूरक आहेत. कानाने ऐकावं पण काय डोळ्याने बघावं. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहाडी ठोबाचे मुख, घेई घेई माझे वाचे, गोडन विठोबाचे
कान तुम्ही ऐका रे कीर्ती. म्हणजे आता सगळं करायचंय, पण जेवढं करायचं ते करायचं, नको ते करू नका. म्हणून विषयांचा जो विषय भोग तोची इंद्रादिका पदभंग. अरे इंद्रादिकांची पद गेली, ती का गेली? वाजीपेक्षा जास्ती विषय सेवन केला म्हणून. माया मातुळ विषय स्थिती रामे तेली निश्चिती. जेथवरीश्वय प्राप्ती त्या रामा प्राप्ती कदा नगडे. वनादाता श्रीरामराव राजा गेला सांडवणी दे. मी पापी उरलो. दुःख झालं. अरे रामराया वनात गेल्याबरोबर माझ्या वडिलांनी देह त्यागला आणि मी अजून कसा जिवंत. एवढंच नव्हे तर भोग भोगत बसतो. जोरीदाता श्रीरामासी दशरथे सांडिले देहासी. रघुनाथाची निज संघाती धन्य लक्ष्मण त्रिजगती. मी सोडलो पण लक्ष्मण धन्य धन्य धन्य. भाऊ असावा तर असा. काय माझा उपयोग आहे? काय उपयोग आहे? दिवसात अडकलो. खरा लक्ष्मण रघुनाथाचा निज सांघाती धन्य लक्ष्मण त्रिजगती. मी माया मातुळ संगती दुःख वार्त्या की दुःखी. लक्ष्मण बंधुत्वे अति सौभाग्य. मी बंधुत्वे अति अभाग्य. आम्ही सखे निजात्मबंधू. आणि दुःख का झालं माहिती आहे का? तुमची एक बारका लक्षात असेलच तुमच्या जाणते श्रोते आहात. भरत हा रामाच्या भागाचा होता आणि शत्रुघ्न हा लक्ष्मणाच्या भागाचा होता. म्हणून शत्रुघ्नालाही दुःख झालंच, पण अर्धांगाला जास्ती झालं. काय? आपला उजवा खांदा जर दुखत असेल तर डावा म्हणतो का माझा काही संबंध नाही, दुखू दे, आय एम नॉट कन्सर्न. तसं म्हणतो. इकडची व्यथा इकड्याला होतेच, इकडच्याला होतेच. तसं लक्षात घ्या. भरत हा रामाचा अंश असल्या कारणाने त्याला ते दुःख अत्यंत झालं. आम्ही सखे निजात्मबंधू काही काही केला व्यर्थ वेदू. मुख्यत्वे सापत्न्यवरदू मंतरा सुबुद्धी वाढविली. भोळी काही काही बापुडी मंतरा बुद्धी दिदली कुडी. म्हणून लक्षात घ्या, कोणालाही कान देऊ नका. कोणी काही सांगायला लागले असं, हे तुम्ही पक्क लक्षात ठेवा. दोन गोष्टीत, संसारातही देऊ नका आणि परमार्थातही देऊ नका. हे लक्षात आलं तर संसार नीट होईल आणि हे लक्षात आलं तर परमार्थ नीट होईल. संसारात सुद्धा उगीच जास्ती कोणाचं ऐकू नाही. अहो ते काल आम्ही असं म्हटलं ऐकलं तुमच्या मुलाबद्दल, तर तुला काय करायचं माझा मुलगा मी हो चलता. आहे का नाही तुला? काही संबंध आहे का? अलीकडे तुम्ही रामायणाला का ते बाबा महाराज? अरे असं काय करायचंय? ते बाबा महाराजांना आम्ही बघून घेऊ. तुझं काय पण तू येत नाहीस ना, काय संबंध आहे तुझा? माझं म्हणणं कळलं का? तू येत नाहीस ना, तुझा काही संबंध नाही. बाबा महाराज कसे जरी असले तरी आम्हाला प्रिय आहेत, ते ना आम्ही बघून घेऊ. तुझा काय संबंध आहे? पण तुम्ही म्हणला असं असं आम्हाला माहिती. मी काय म्हटलं? इथे वर्मा येत्या मंथरेला कान दिला आणि त्यांनी म्हटलंय हलक्या कानाची. काय म्हटलं मी? काय म्हटलं? हलक्या कानाची. तिची करणी खाता असी. मनोरी थावला वेगीसी. मंथरा धरोनी आणि केशी. क्रोधात स्वर्गासी. सवती मत्सरेचे बंड येणे वाढविले प्रचंड. तिचेनी काही काळे तोंड ते मी दुखंड करीन. सवती मत्सराचा बंड येणे वाढवलं, दुखंड करतो, इथं तोंड कापून काढतो. तिचे करावे अप्राणंत हरते खरगा सुंदत. वशिष्ठ धावो आणि धरिला हा. वशिष्ठ म्हणाले, अरे भरता काय करतोस हे? अरे स्त्री हत्या मातृहत्या होईल, पाप घडू नकोस. गुरुवाक्य नलंगी शब्द मांडला. मंत्रा पण त्याला इतकं ते आता तिलाही हानी निघलाय आले. शेवटी आई आहे म्हणून जरा लांब सरला, पण हिला म्हणे लातेने तरी तुडवीन. आणि तिथे मात्र त्यांनी वशिष्ठाचंही ऐकलं नाही. गुरुवाक्य नावरेची मंत्रा हाणितेली लाता. अति निघाता निष्ठळतोय लातेसरची तळी पडे. निघता तिचा माझ मोडे. शरीर ती ठाई वाकुडे. तेने त्रिवक्रा पडे नावतिसी.
तीन इतकी मारली की 3 ठिकाणी वाकडी झाली. जाणवली राक्षसासी राम. नाथाने पुढची कथा सांगितली. राक्षसांचा वर झाल्यावर जेव्हा आला रामराया तेव्हा तिला बघितली वाकडी झालेली. तिने पायावर डोकं ठेवलं की मी चुकले आणि वाकडी झालेली ती. ते म्हणले ठीक आहे, तू इतकं वाकडी केलेस की पुढच्या अवतारापर्यंत वाकडी राहा. आणि ही मंथरा म्हणजे पुढच्या अवतारातली कुब्जा. आणि जेव्हा मथुरेमध्ये कृष्ण भगवंताने प्रवेश केला तेव्हा ती माळ्याचा उद्योग करत होती. बघा तिच्या वाटणीला कंसाची नोकरी आली. कंस म्हणजे विचित्र. काही काय माणसे इंटू ब्रॅकेट असतात ते कंस. पुढचं आपलं मी बोलत नाही, तुम्ही आपलं समजून नाही. हा, इंटू ब्रॅकेट काय म्हणजे कंस. आता त्याच्या किती माळी चालली ती. आणि रथ निघताना समोरून बघितली ती चंदनाने बघितल्यावर मग आठवल्या, अरे मागच्या काळामध्ये आपल्याला झाडून कचरा उडवलेली ही मासा खाली पाय दिला आणि वर, आणि अशी केल्याबरोबर एकदम तिला सरळ केली. ते वाळत घालायचं रॅक असतं की नाही तुमच्याकडे, असतं की नाही, ते असं पडत्या पडत्याचं असं धरून सरळ केलं की उभं राहतं. तसं तिला हाताने धरली, पाय ठेवला आणि उभी केली तिला एकदम. पण ही पुढची कथा सांगितली म्हणजे तुम्हाला कळक. इथे नाथाने सुद्धा सांगितलंय, राम जप्यानिशी तेने सुवासा आला चंदनासी कृष्ण चर्चुने जांगाशी कुब्जा जा. हे बोलिलो प्रसंगता. हे पुढचं का सांगितलं की तुम्हालाही माहिती असावी कब्जा कोण आहे, आणि मी ही इथे आहे म्हणून सांगितलं. कळलं. मी तुमच्या लक्षात घ्या, फक्त तुमचं रामायण मुद्दाम सांगतो पण इथे काही नाही ते सांगतच नाही. श्रीरामा राजधानी ते जाण पाव माझी जननी, तै जे बोगी अभिषेचनी तै मात्र गमनी. अरे मी कसा राज्यावर बशीन. जे श्रीरामाची सिंहासन आहे, जी श्यामाची भूमी आहे, तिला जर मी भोगली तर मात्र गमनी होईन. आठवता रामचंद्र शगुरण आली योग मुद्रा. वशिष्ठ म्हणे भरता व्यर्थ खेद का करीसी. जे मी सांगेन ठरता ते तत्वानिश्चित करावे. मग आता काय करायचं. अग्निकाष्ट द्यायला पाहिजे. तो म्हणला मी बिलकुल बसणार नाही. मग एक करूया, अभिषेकी रामपादुकासी. एकच करूया. वशिष्ठ म्हणाले रामचंद्र प्रभूच्या पादुका सिंहासनावर ठेवूया, त्याला करोनिया दहन यावे रायासी. मग आम्ही तुम्ही रामापासी जावे वनवासी भेटावया. ऐकोनी वशिष्ठाचे वचन भरदा झाले अमृतपण. साष्टांग करोनी नमन मस्तकी चरण हरता करिता राजधन. कौसल्या परुपाये सहगमन. वशिष्ठ येऊन आपण. तिला वाटलं आपण सती जावं. ते म्हणले हे बरोबर नाही आहे, तू जायचं नाही आहे. ऐकोने कौसल्याची गोटी वशिष्ठ कळवळा पोटी. रायाचे उत्तर कर्मासाठी करणे वेदी श्रीरामा. तिने एकच सांगितलं, तू आता राजाबरोबर जाऊ नकोस, तुला रामाला किती दुःख होईल. कौसल्ये तू जर गेलीस तर रामाला किती दुःख होईल हे तू मनात आणू नको. मी तुला आश्वासन देतो, वचन देतो की तुझी आणि रामाची मी भेट करून. तिला वाटलं 14 वर्ष मी कशी टिकणार. 100% सांगतो. कौसल्या सत्य चोख देखोनी वशिष्ठ परमसुख. उल्हासे देऊन या भाक अवश्य भरत उठवून आपण. रामपादुका अभिषंजन करून रायाचे धन. अवजार देक पूर्णतेने केले. श्रीराम जय राम जय जय राम.